मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर, घर मत बसा लेना, मैं समंदर हो लौट के वापस आऊंगा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा भाजपची लाट आणली। संयमी, शांत आणि धोरणी अशी ओळख असलेले फडणवीस भाजपसाठी महाराष्ट्राचे चाणक्य ठरले। 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदललेली असताना देखील एका तळपत्या सूर्याप्रमाणे आपलं काम सुरू ठेवून 2024 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं। आपल्या साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अशा या राजकीय चाणक्याच्या चाणक्य नीतीविषयी आणि राजकीय प्रवासाविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाला तशी राजकीय पार्श्वभूमी आहे। फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे सदस्य होते, तर आई सरिता फडणवीस या विदर्भ गृहनिर्माण पतसंस्थेच्या संचालक होत्या। फडणवीस यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली। या संघटनेमध्ये ते महाविद्यालयीन कार्यकर्ता या नात्याने सक्रिय होते। 1992 मध्ये वयाच्या केवळ 22व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक झाले। त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 1997 मध्ये फडणवीस हे नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले। त्यावेळी त्यांचं वय केवळ 27 वर्ष होतं। त्यामुळे भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मानही फडणवीस यांच्या नावावर आहे। त्यानंतर 1999 पासून ते आजपर्यंत ते विधानसभेला नागपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। विरोधी पक्ष कोणीही असो, एक मुद्दे मांडून सत्ताधाऱ्यांना घाम फोडावा लागतो, तोच खरा विरोधी पक्ष शोभतो। एकेकाळी विधानसभेत भाजप जेव्हा विरोधी पक्ष म्हणून काम करत होता, तेव्हा विविध विषयांची आकडेवारी, डॉक्युमेंट्स भाजपला पुरविण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता। एकंदरीत एक अभ्यासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे। फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, तसेच व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि जर्मन मधील बर्लिन येथून जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट्स मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली आहे। 2014 मध्ये देशासह महाराष्ट्रात जेव्हा भाजपची लाट आली, तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राज्याचं मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आला। कारण देवेंद्र फडणवीस हे एक असं वादळ म्हणून राज्यात वाहत होतं, ज्या वादळापुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची चाणक्य नीती देखील चालत नव्हती। 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री असा मान देखील मिळवला। खरं म्हणजे विदर्भातील अनेक भाजपच्या नेत्यांना लोकप्रियता मिळाली आहे, पण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला। पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला। पोलीस डिजिटायझेशन प्रकल्प, सायबर लॅबचा शुभारंभ आणि गाव डिजिटलीकरण, समृद्धी एक्सप्रेसवे, सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी 1% आरक्षण, सीएम फेलोशिप योजना, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, स्वयंचलित हवामान स्टेशन अशी कितीतरी विकास कामं सुरू केली, ज्याची महाराष्ट्र अनेक दिवसांपासून वाट पाहत होता। देवेंद्र फडणवीस हे कधी किंग तर कधी किंग मेकर ठरतात। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी साथ सोडल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना ते एका वेगळ्या पण अधिक आक्रमक भूमिकेत दिसले। सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांनी जवळचे संबंध ठेवले, त्यामुळे इतर पक्षात असलेली धुसफूस लक्षात घेऊन आपली चाणक्य नीती वापरून ते एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन 2022 मध्ये पुन्हा सत्तेत आले। परंतु शिंदेसोबत त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागले, तरीही त्यांनी ते स्वीकारलं। तिथेच त्यांच्यातला शांत, सहनशील आणि संयमी नेता महाराष्ट्राने पाहिला। पक्षाच्या शिस्तीपुढे त्यांनी दुसऱ्या कशालाही महत्त्व दिलं नाही। कोणतेही आढेवेळे न घेता त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं आणि निभावलं सुद्धा। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही। त्यावेळी त्यांनी अपयशाचं सर्व खापर स्वतःच्या माथ्यावरती घेतलं आणि राजीनाम्याची तयारीही दाखवली।
लोकसभेच्या निवडणुकीला कुठे फटका बसला याचं आत्मचिंतन करून ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले। यावेळी शेतकरी वर्गासह सर्वसामान्य लोकांना त्यांनी विश्वासात घेतलं आणि हिंदू मतांचं विभाजन होणार नाही याची देखील पूर्णपणे काळजी घेत पुन्हा भाजपला राज्यात यश मिळवून दिलं। देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गुण जनतेला भावला, तो म्हणजे प्रचारादरम्यान किंवा इतर वेळी ते कधीही विरोधकांवर खालच्या शब्दात टीका करताना दिसत नाहीत। विरोधकांनी कितीही जहरी शब्दात त्यांच्यावर टीका केली तरीही ते आपला संयम सोडत नाहीत, शांतता बाळगून असतात। अशा या शांत, संयमी आणि धोरणी नेत्याने मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणत आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि समंदर लौट के आया है हे दाखवून दिलं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।